मंगळवेढ्यात सर्वपक्षीय धडक मोर्चा, शेतकरी प्रश्नावर सरकारला जाब। मंगळवेढा शेतकरी व जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी 9 मार्च मंगळवेढा येथे सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात आला। सकाळी 11 वाजता दामाजी चौक येथून सुरू झालेला मोर्चा प्रांत कार्यालयावर जाऊन धडकला। राज्य सरकारने अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस पाडला असून प्रत्यक्षात शेतकरी आजही अडचणीत असल्याची टीका यावेळी करण्यात आली। लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध होतो, मात्र शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी निधी नाही असे सांगितले जाते, असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। मोर्चानंतर प्रांत कार्यालयात निवेदन देऊन शेतकऱ्यांचे कर्जमाफी, वीजपंपाची थकीत बिले माफी, पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करणे, तूर, मका, हरभरा पिकांसाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करणे, तसेच घरकुल व इतर प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। शासनाने शेतकरी प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला। या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते। सर्वपक्षीय मोर्चाचा विजय असो। महात्मा बसवेश्वर या सर्व दैवतांचा आशीर्वाद येतो। त्याचबरोबर या महाराष्ट्राचे माजी उच्च शिक्षण मंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा येतो ते कर्ज आहे आणि तुम्हाला विविध हजारो समस्या आहेत, तरी पण तुम्ही आनंदित आहात, घरात आहात। आज तुम्हाला इथे येऊ वाटलं नाही, त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन आहे। खरंच ही इतकी शोकांतिक आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। आज आपण हजारोच्या संख्येने इथे यायला पाहिजे होतं, पण आज माझे शेतकरी बांधव आणि माता भगिनी आल्या नाहीत, ह्याचं मला खूप दुःख वाटतंय। पण काही हरकत नाही, जे आले त्यांचं स्वागत आहे आणि या आंदोलन आता आम्ही इथं उभा केलेला आहे, त्याला सरकार नक्कीच न्याय देईल एवढं बोलून मी इथं उपस्थितांचे आभार मानते।